आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम चेंज होणार का? नवीन परीक्षा पद्धत काय असणार? आणि जे नवीन समिती गठीत करण्यात आलेली आहे, ती कशा संदर्भात आहे? याची संपूर्ण डिटेल आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शंकर शिंदे, रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो. काल जर आपण बघितलं असेल तर 12 जूनला एक नवीन परिपत्रक आलेले आहे, जी-आर आलेला आहे. त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे त्यांनी, की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमाच्या पुनरावलोकनासाठी तज्ञ समिती गठीत करण्याबाबत. तर याचा अर्थ काय असणार आहे, की याच्यात सिलेबस चेंज करायचा, परीक्षा पद्धती चेंज करायची, की काय करायचं? याचा नेमकी अर्थ काय आहे? तर आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ. पुनरावलोकन करणं म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, की आता सध्याचा जो सिलेबस आहे, हा सिलेबस जे अधिकारी होत आहेत किंवा जे अधिकारी घडणार आहेत, तर यांच्यासाठी हा फायदेशीर ठरतोय का? आणि दैनंदिन जीवनामध्ये लोकांमध्ये वावरताना असेल, तर ह्या सिलेबसचा फायदा होतोय का, की नाही होत आहे? त्याच्यामध्ये काही अपडेट करावं लागेल. ह्या बाबतीमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ही समिती गठीत केलेली आहे. तर ही समिती काय करणार आहे? तर ही समिती याचा अभ्यास करणार आहे, की सध्या जो अभ्यासक्रम आहे, तो अभ्यासक्रम पुरेसा आहे, की त्याला काही अजून जोड द्यावा लागणार आहे, त्याच्यात काही अपडेशन करावे लागणार आहे. ह्या बाबतीतला जो माहिती असणार आहे, ती ही माहिती आता कोण? ही समिती आपल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला कळवणार आहे आणि त्यानंतर मग महाराष्ट्र लोकसेवा आयोग याचा अभ्यास करून याचा विचार करेल, की बाबा याच्यामध्ये काय चेंजेस केले पाहिजे आपण या सगळ्या गोष्टींचा. तर आपण ह्या जी-आरचा जर पूर्ण अभ्यास केला विद्यार्थी मित्रांनो, तर यामध्ये आपल्याला लक्षात येईल, की काही गोष्टी त्यांनी स्पष्टपणे दिलेल्या आहे. त्याचे जे अध्यक्ष आहेत ते प्रथमतः मी सांगतो तुम्हाला. या समितीचे अध्यक्ष माननीय श्री प्रवीण परदेशी सर आहेत आणि त्यानंतर खाली जर बघितलं आपण तर डी.के. जैन सर आहेत, जे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव होते. त्यानंतर रघुनाथ माशेलकर सर, जे की सायन्स क्षेत्रातील किंवा ज्याला आपण काय म्हणतो तंत्रज्ञान क्षेत्रातील शास्त्रज्ञ असे या समितीमध्ये त्यांनी सहभाग करून घेतलेला आहे. त्यानंतर खाली जर बघितलं आपण तर संजय बेलसरे सर आहेत, उमाकांत दांगट सर आहेत, शेखर गायकवाड सर आहेत आणि अमीन मित्तल सर आहेत या समितीचे सदस्य. तर ही समिती काय करणार आहे, की बाबा सध्या जो अभ्यासक्रम आहे, तो अभ्यासक्रम अधिकाऱ्यांना कोणत्या कामासाठी येतो किंवा त्या अभ्यासक्रमाचा दैनंदिन जीवनामध्ये असेल किंवा लोकांना असेल काय फायदा होतोय, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्याचं पुनरावलोकन करून ते एमपीएससी आयोगाला सादर करण्यात आहे आणि मग त्यानंतर आयोग त्याच्यावरती विचार करेल, की बाबा याच्यामध्ये काही बदल केला पाहिजे का, याला अजून काही सप्लिमेंटरी जोडलं पाहिजे का किंवा काही विषय चेंज केले पाहिजे का, याचा संपूर्ण निर्णय जो असणार आहे तो एमपीएससी लोकसेवा आयोग घेणार आहे. त्याच्यामुळे ही समिती सिलेबस बदला संदर्भातली नाहीये, अभ्यासक्रमात बदला संदर्भातली नाही, फक्त सूचना देण्यासाठी गठीत करण्यात आलेली ही समिती आहे. याचा जर खाली उल्लेख केला विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये त्यांनी दिलेलं आहे, की एमपीएससी मार्फत घेण्यात येणाऱ्या गट अ, गट ब व गट क म्हणजे कोणत्या राज्यसेवा एक्झाम असेल, कंबाईन गट ब ची असेल, कंबाईन ग्रुप सी ची एक्झाम असेल, तर ह्या एक्झाम मध्ये जो सिलेबस असणार आहे, ह्या सिलेबस हा सध्याच्या घडीला जो अधिकारी घडतोय त्याच्यासाठी तो फायदेशीर ठरतोय का, त्याचा दैनंदिन जीवनाशी कुठे संबंध येतोय का, त्याच्यात काही बदल केले पाहिजे का, त्याचा अभ्यास करणार आहे आणि त्या अभ्यासासाठी ते त्या त्या क्षेत्रामधील जे तज्ञ लोक असणार आहे, त्या तज्ञ लोकांचा पण आधार घेणार आहे आणि ही जी समिती आहे ही पुढील 3 महिन्यांसाठी त्याचा कालावधी असणार आहे. पुढील 3 महिने याचा अभ्यास करणार आहे आणि जर 3 महिन्यात त्याचा अभ्यास करून कंप्लीट नाही झाला किंवा त्यांना वाटलं अजून काही त्याच्यामध्ये ॲडिशन करायचे काही दिवस लागताय, तर याला समितीला मुदतवाढ देण्याचे पण अधिकार देण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे हा जो जी-आर होता त्याच्यामध्ये अभ्यासक्रम वगैरे काही चेंजेस होणार नाहीये, परीक्षा पद्धती वगैरे पण काही चेंजेस होणार नाहीये. फक्त सध्याचा जो अभ्यासक्रम आहे त्याचं पुनरावलोकन करून त्याच्यामध्ये काही बदल करता येतील का किंवा काही सजेशन असतील तर ते तुम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला द्या, हा असा ह्या जी-आरचा अर्थ आहे. त्याच्यामुळे अभ्यासक्रमाच्या बदलासंदर्भात असेल किंवा स्पर्धा परीक्षांच्या बदलासंदर्भात असेल, तर हा संबंध ह्या जी-आरशी नसून हा आपण सगळ्यांनी महत्त्वाचा मुद्दा घेतला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, अधिक अपडेटसाठी या चॅनलला जोडले जा आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल फॉलो करा आणि रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. चला धन्यवाद मित्रांनो.